नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेमध्ये आपल्याला वर्षाकाठी 3 सिलेंडर फ्री मध्ये मिळणार आहेत। आता ते 3 सिलेंडर फ्री मध्ये कोणाला मिळणार आहेत, त्याचे नियम काय आहेत, त्याच्या अटी काय आहेत, हे आपण सर्व या जीआरच्या माध्यमातून, गव्हर्नमेंटचा जो जीआर आहे त्या जीआरच्या माध्यमातून आपण सविस्तर असं बघणार आहे। मित्रांनो, मी थोडा आजारी असल्यामुळे माझ्या आवाजात थोडा खरखरपणा येईल, तो थोडा इग्नोर करा आणि तुम्ही जीआर वरती फोकस करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या जीआर मध्ये आपल्याला मिळून जाणार आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण सरकारी योजना, नवीन भरती, काय भरतीचे अपडेट असतील, नवीन काय योजना आलेल्या असतील ते आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। त्यामुळे ते तुम्हाला लवकरात लवकर समजावं यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बटन ही दाबा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ही माहिती तुमच्यापर्यंत मिळेल। तर वेळ न घालवता आपण पहिल्यांदा बघूया की या योजनेच्या काय अटी आहेत, काय नियम आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत असेल की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यामध्ये हा महाराष्ट्र शासनाचा अन्न पुरवठा विभागाचा हा जीआर आहे। जीआर हा 30 जुलै 2024 चा आहे। आता या जीआर मध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत। मित्रांनो, देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वल योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांनी सहकार्याने सुरू केले। महाराष्ट्रात सद्यस्थितीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेचे व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। म्हणजे ज्यांनी उज्ज्वल योजनेतून गॅस घेतलेला आहे, वन विभागातून वगैरे असे जे काही गॅस घेतलेले आहेत त्या सर्वांना आर्थिकदृष्ट्या हे परवडत नाही असं शासनाच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावं, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणं अशी जी मानसिकता सरकारची होती आणि त्या हिशोबानं गरिबांना जी काही मदत म्हणून उज्ज्वल योजना वगैरे अशा ज्या योजना राबवण्यात आल्या होत्या, फ्रीमध्ये सिलेंडर देणे वगैरे, जे फ्रीमध्ये कनेक्शन वगैरे दिली होती, असे जे राबवण्यात आले होती त्याच्या अनुषंगाने आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडत नाही अजूनही सिलेंडर घेणं किंवा ज्या काही योजना होत्या ते परवडत नाही, ही बाब लक्षात शासनाच्या आली होती। त्या अनुषंगाने ही योजना आता चालू करण्यात आलेली आहे। खरं तर एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आलेली आहे। म्हणजे पर्यावरणाची भरपूर वृक्षतोड केल्यानंतर हानी होते, चुलीचा जे वापर करतात त्यांच्यासाठी, यामुळे त्या बाबीसाठी जर पर्यावरणाची हानी होऊ नये तर यासाठी जास्तीत जास्त वृक्षतोड होऊ नये, यामुळे जर त्यांना दुसरा सिलेंडर घेण्यासाठी पैसे नसतील तर ही योजना, त्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण अशी बाब लक्षात घेऊन ही योजना आणली आहे। सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2024-2025 या वार्षिक अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधनी होती। म्हणजे आता फक्त उज्ज्वल योजनेलाच नाही तर ज्यांनी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचा जिथं अप्रूव्हल झालेला आहे त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे। केंद्र शासनाचा प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं या योजनेचं नाव आहे आणि लाडक्या बहीण योजनेवाल्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। जे अप्रूव्ह झाले त्यांना 52.16 लाख अशी उज्ज्वल योजनेचे राज्यात लाभार्थी आहेत, त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी ही बातमी आहे आणि सर्वांना लाभ मिळणार आहे। खरं तर खूप आनंदाची बातमी आहे। आता यामध्ये कोण पात्र आहेत वगैरे आपण हे सगळं बघून घेऊया। लाभार्थ्यांची पात्रता, सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने, म्हणजे जे तुमचं गॅसचं बुक आहे ते बुक तुमचं महिलेच्या नावानं असणं
गरजेचं आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांनी पात्र असणार आहे. सद्यस्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतील पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदस्य योजनेत पात्र राहतील. जे काही उज्ज्वल योजनेसाठी फॉर्म भरले होते, उज्ज्वल योजनेचा ज्यांना सिलेंडर मिळतोय, उज्ज्वल योजना तुम्ही आता तुमच्या बुकावरती बघू शकता इथं की त्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की उज्ज्वल योजना. तुमच्या बुकवरती गॅसचे बुक आहे त्याच्यावरती उज्ज्वल योजना लिहिलेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. असे पात्र आता महाराष्ट्रात बघायला जर राज्यात बघायला गेलं तर 52.16 लक्ष इतके लाभार्थी यामध्ये पात्र असू शकतात. आता तिसरी अट जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेले लाभार्थी कुटुंबीय सदर योजनेचा पात्र ठरतील. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही आता फॉर्म भरला असेल आणि तो जर पात्र झाला असेल, अप्रूव्ड झाला असेल तर तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही महिलांसाठी खरंच एक नंबरची योजना आहे आणि खूप चांगली अशी योजना यामध्ये जाहीर केलेली आहे. तर दुसरी अट जर बघायला गेलं तर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेस पात्र ठरेल. आता एका रेशन कार्डावरती बऱ्याच जणांनी म्हणजे मुलगा जर बाहेर मुंबईला राहत असेल आणि आई वडील गावाकडे राहत असतील तर त्यामध्ये त्या रेशन कार्डावरती 2 जणांनी सिलेंडर घेतलेले आहेत. पण तसं नाही, दोघांनाही लाभ मिळणार नाही. तर या रेशन कार्डावरती एकाच जणाला लाभ मिळणार आहे. ते तुम्ही जाऊन तुमचं जे गॅसची जी एजन्सी आहे त्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच योजनेत असेल. म्हणजे तुम्ही घरगुती गॅस जो वापरताय 14.2 किलोग्रॅमचा त्यासाठीच ही योजना आहे. बाकी तुम्ही जे काही त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा बारकी सिलेंडर हे असतात त्यांच्यासाठी ही योजना नाही. म्हणजे कमर्शियल जे वापरतात हॉटेलसाठी वगैरे त्यांच्यासाठी ही योजना बिलकुल नाही. त्यापेक्षा एक छोटा सिलेंडर मिळत असतो ते तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असाल, तर त्याच्यासाठी ही योजना नाही. ज्यावेळेला आमचं गॅस कंपन्यांशी बोलणं झालं त्यावेळेला गॅस कंपन्यांनी आज असंही निदर्शनात आणून दिलं आहे आणि शासनाचंही असं धोरण आहे की ज्या लोकांनी त्या पासबुकची KYC केलेली नाही त्यांनी KYC नक्की करून घ्या मित्रांनो. कारण KYC केल्यानंतर त्या सेंटरला जाऊन त्यांचं जे ऑथेंटिकेशन सेंटर आहे, त्यांची जी ऑथेंटिकेशन एजन्सीज आहेत त्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही तिथं तुमचा जी महिलेच्या नावानं जे गॅस सिलेंडर आहेत जे त्यांचं बुक आहे तिथं जाऊन तुमचा अंगठा लावून KYC करायची आहे ती तुम्ही करून घ्या. कारण ती केल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार. कारण KYC बऱ्याच जणांचे नाही त्यामुळे पैसे अडकले आहेत. तर KYC करणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण आम्ही ज्यावेळेला एजन्सीशी बोललो त्यावेळेला आम्हाला हे निदर्शनास आलं की KYC बऱ्याच जणांचे नाहीत. म्हणजे पासबुक बंद असल्यामुळे KYC आलेलं नाही. तर KYC सुद्धा करून घ्या तुम्ही. त्यासाठी आपल्या एजन्सीला जाऊन तुम्ही हे विचारू शकता की KYC कुठं करायची किंवा ते KYC करून घेतील आणि ती फ्रीमध्ये आहे पूर्ण. त्यामुळे तुम्ही ते जाऊन करून घ्या. कारण KYC म्हणा तुमचं पैसे तटतील असं करू नका. तर KYC ही किरकोळ गोष्ट आहे ती तुम्ही करून घ्या. कारण तुम्हाला 300 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि सदर योजनेत तुम्हाला 3 सिलेंडरही मिळणार आहे. जर KYC नसतील तुम्ही ही योजना मिळेल असं होणार नाही. त्यामुळे KYC करून घ्या मित्रांनो. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अंतरिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात त्याचे रेट वेगवेगळे आहेत. मुंबईला म्हणा किंवा सांगली, सातारा वगैरे अशा जिल्ह्यात त्या कंपन्यांचे रेट वेगवेगळे आहेत. कारण नेण्या आणण्याचा खर्च वगैरे अशी काही बाबी असतील तर त्या बाबीचं वेगवेगळे आहे. तर त्याच्यानुसार ते तुम्हाला काही बघायची गरज नाही ग्राहकांना. तर ते तेल कंपन्या बघतील आणि तेल कंपन्या सरकारला ते पाठपुरावा करतील आणि सरकार त्यांना पैसे देतील. तुम्हाला जे त्याची काही रक्कम आहे ती तुम्हाला त्याची अदा करावी लागणार आहे. आता तुम्हाला यामध्ये एक दुसरी बाब लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो. तर ती तुम्हाला मी त्या JR मध्ये वाचून दाखवतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की हा मुद्दा बघा JR मध्ये आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. तदनंतर राज्य शासनाच्या द्यावयाच्या संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे 830 प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणात म्हणजे DBT द्वारे जमा करावी. म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे जी काही मिळणार आहे सिलेंडर फ्री असे रितसर सिलेंडर तुम्ही घेतल्यानंतर तिथं जाऊन बुकिंग केल्यानंतर तो सिलेंडर घेतल्यानंतर तुम्हाला तो सिलेंडरचे पैसे तुम्हाला तिथे द्यायचे आहेत त्या एजन्सीला आणि तुमच्या अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट पैसे वर्ग करणार आहे. त्यामुळे तुम्हाला फ्री म्हणजे तिथे जाऊन फ्रीमध्ये सिलेंडर मिळणार नाही. तुमच्या अकाउंटमध्ये त्याचा रिपोर्ट गेल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे येणार आहेत. त्यामुळे वितरण कंपन्यांना जे तुम्ही सिलेंडर घेताय तिथे तुम्हाला पैसे द्यायचेच आहेत मित्रांनो. आणि तुमच्या अकाउंटला हे पैसे DBT द्वारे गव्हर्नमेंट वर्ग करणार आहे. तर ही बऱ्याच जणांच्या अशा कमेंट ही होत्या आणि
बऱ्याच जणांचा हे मानसिकता राहते की वितरण कंपन्यांना फ्रीमध्ये सिलेंडर मागितलं जाते किंवा असे बरेच गोंधळ होतात त्यावेळेला, आम्हाला फ्री आहे की गव्हर्नमेंटनं फ्री सांगितलंय की, हे सांगितलं जात नाही की तुम्हाला तिथं जाऊन पैसे देऊन घ्यायचं आहे सिलेंडर. वर्षाकाठी 3 जे घ्यायचे तिथं तुम्हाला इथं GR मध्ये सांगितलं आहे त्याची वसुली ग्राहकाकडून पैशांची करावी. आता मी तुम्हाला जो GR वाचून दाखवला त्यामध्ये ग्राहकाकडून करावी आणि तुमच्या खात्यात गव्हर्नमेंट नंतर वर्ग करणार आहे. त्यासाठी हा गोंधळ न होता मी सविस्तर तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे दुसरी सुद्धा यात बाब आहे की याचे सगळा पाठपुरावा ही वितरण कंपनी त्यामध्ये करणार आहे. यामध्ये दुसऱ्यांदा 2 वेळा लाभ कोणाला मिळू नये याची सुद्धा दक्षता घेणार आहे. त्यासाठी KYC करायची आहे की 2 लाभ एकाच रेशन कार्डवरती 2 लाभ मिळू नये वगैरे याची सुद्धा दक्षता ते विभाग घेणार आहे. आता दुसरा जर शासनाचा निर्णय जर बघायला गेलो तर आता बरेच जण काय करतील की आता रेशन कार्ड फोडायचा प्रयत्न करतील किंवा आता ते योजनेचा लाभ घ्यायसाठी आता उज्ज्वल योजनेमध्ये फॉर्म भरतील. तर त्यासाठी सुद्धा शासनाने GR मध्ये सांगितलं आहे या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. म्हणजे 1 जुलै 2024 रोजीच पात्र जे झाले त्यांनाच लाभ देण्यात येणार आहे. त्याच्या अगोदर जे उज्ज्वल योजनेची खाते आहेत वगैरे त्यांनाच लाभ देण्यात येईल. आता 1 जुलै नंतर ज्यांनी उज्ज्वल योजनेमध्ये घेतले असेल जे काही त्यांनी आता खाली सुद्धा दुसरा आहे बघा, दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. म्हणजे 1 जुलै 2024 नंतर आता माणसं ही योजना आल्यानंतर रेशन कार्ड फोडण्याचा प्रयत्न करतील, रेशन कार्ड फोडून विभक्त करतील, असं करतील. तर त्यासाठी हा योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता या प्रोसेसला लागू नका. तुमची ही जी काही नोंदणी अगोदर असेल किंवा जे काही तुमचं डाटा त्यांच्याकडे असेल त्यानुसार हे वितरण होणार आहे. त्यामुळे आता काही करण्यात उपयोग नाही. खरं तर आपण तरी असं म्हणायला गेलं तरी शासनाच्या निदर्शनानुसार शासनाच्या डाट्यानुसार जर बघायला गेलं तर 52.16 लाख लाभार्थ्यांना याच्या योजनेचा लाभ होणार आहे. म्हणजे 52.16 लाख योजना उज्ज्वल योजनेचा लाभ घेण्यामध्ये ही काही कमी रक्कम नाही किंवा कमी आकडा नाही, हेही लक्षात घ्यावं. त्यामुळे आता जे काही करताय ते अगोदरच करायला पाहिजे होतं खरं तर, पण जाऊ द्या, वेळ गेली. 1 जुलै नंतर जे करते त्यांना मिळणार नाही. त्यामुळे आता काही ते विभक्त करणे वगैरे या भानगडीत तुम्ही सहसा पडू नका. योग्य ही माहिती अशी दिली आहे, कारण एका कुटुंबात 2-2 जणांना लाभ वगैरे मिळणं अशा गोष्टी काही होऊ नयेत त्यासाठी त्यांनी सुद्धा काळजी घेतली आहे. उपरोक्त समित्यांची कार्यकक्षा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डानुसार कुटुंब निश्चित करणे, योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती म्हणजे 2 होणार नाही याची दक्षता घेणे, सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँके खाते क्रमांकासह निश्चित करणे, असे जे काही त्यात अटी आहेत. म्हणजे तुमचं बँकेला पण लिंक पाहिजे, म्हणजे त्या बँकेला सुद्धा तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे, म्हणजे त्या खात्यात तुमचं ते पैसे वर्ग होणार आहेत. इथं त्या बाबतीत सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे ती सुद्धा बाब तुम्ही निश्चित करून घ्यायची आहे खरं तर. आणि ह्या गोष्टी सगळ्या या GR मध्ये दिलेल्या आहेत. तर 3 सिलेंडर वर्षाकाठी 3 सिलेंडर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. पहिल्यांदा तुम्हाला विकत घ्यावं लागेल, पण तुम्हाला नंतर त्याचे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. तर 3 सिलेंडर हे तुम्हाला घ्यायचे आहेत. तुम्ही फक्त बुकिंग करून तुम्हाला सिलेंडर मिळणार आहे. तुम्ही तो सिलेंडर जाऊन एजन्सीमधून घ्यायचा आहे, तुमच्या घरी आणायचा आहे, वापरायचा आहे. वापर वाढला पाहिजे, कारण जे जंगलतोड होते किंवा जे काही जळणासाठी तोडलं जातं, चुलीसाठी सरपण तोडलं जाते, त्यावर जे आळा बसावा यासाठी हे 3 सिलेंडर घेतले. तर याचा लाभ सर्वांनी घ्यावा, कारण 3 सिलेंडर म्हणजे तुम्हाला जरी बघायला गेलं तर सरासरीच्या महिना भरपूर अशी हा लाभ आहे. तर हा लाभ सर्वांनी घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि गव्हर्नमेंटची अशी इच्छा आहे. ते रिफिल करून तुम्हाला देण्यात येईल. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला या माहितीबद्दल काही जर अजून समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मला या बाबी समजल्या नाही त्या सविस्तर सांगा. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला कमेंटमध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या महिला भगिनीपर्यंत, म्हणजे 52 लाख महिला उज्ज्वल योजनेच्या यामध्ये आहेत, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही. कारण महिला वर्ग आहे, खेडेगावातला वर्ग आहे, त्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, कारण योजना आलेल्याच माहिती पडत नाही. तर ही योजना आपण ही सहकार्य करावं, ह्या योजना शासनाच्या तिथपर्यंत पोहोचाव्या, त्यांच्या मुलापर्यंत पोहोचाव्या. त्यासाठी व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हातून एक चांगलं कार्य होईल. सरकार द्यायला लागले तर आपण ही योजना घेतली पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या मित्रांच्या माता भगिनींना हे मिळावे यासाठी जास्तीत जास्त शेअर करून त्यांना ही माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. तेवढं आपल्याकडून पुण्याचं काम आम्ही केले, तुम्हीही करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.